सामाजिक कार्यकर्ता अंजनी दमाले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. मॅडम, आज तुम्ही एक ट्विट केलेलं आहे की अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, मात्र एका समाजावरती बोलणं योग्य नाही. नेमकं तुमचं ट्विट काय होतं ते? धनंजय मुंडे यांचा काय रोल आहे आणि ते या सगळ्या वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या त्यांचा काय संबंध आहे हे मला स्थापित करायचं होतं. आणि त्याच्यासाठी मी जसं म्हटलं की आज ज्या अनेक गोष्टी धनंजय मुंडेंनी केल्या आहेत की एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस, त्यांनी इतके गुन्हे केले आहेत, 14 FIR आहेत, अशा माणसाला एक तर शासकीय बॉडीगार्ड कसे दिले गेले, कोणाच्या सांगण्यावरनं दिले गेले? हे धनंजय मुंडे नसते तर वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगाराला, पटाईत सराईत गुन्हेगाराला कधी शासकीय बॉडीगार्ड मिळाले असते का? असा जो माणूस आहे त्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं परळीचं जे अध्यक्ष बनवलं गेलं ते काही आपोआप झाले का? धनंजय मुंडेंच्या शिफारसीमुळे असा गुन्हेगार माणूस आता लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष होतो. तर हे चाललंय काय? म्हणजे धनंजय मुंडेंचा जो परत परत म्हणतात ना लोक, त्यांचा रोल काय आहे, त्यांचा राजीनामा का घ्यावा, ह्याच्यासाठी घ्यावा. कारण इतकी त्यांची सुपीक डोकी आहेत. तर खरं तर संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी हे दोन वेगळे गुन्हे नाहीच आहेत. खंडणीपासून सुरुवात झाली होती आणि ती मे महिन्यापासून सुरुवात झाली होती. धमक्या दिल्या गेल्या, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. एवढंच नाही तर त्या अवाधाच्या अधिकाऱ्याचं अपहरण देखील करण्यात आलं होतं. आणि हे मे मधलं आहे. त्यांचा FIR जो आहे तो 28 मेचा आहे. आणि 28 मेला जर त्याचं अपहरण झालं होतं तर मकोका तेव्हापासून का नाही लावला? एवढंच नाही तर सातपुड्या बंगल्यामध्ये बसून जर खंडणीची प्राइसिंग फिक्स्ड होतीये, कोणाचा होता तो सातपुडा बंगला? ते धनंजय मुंडेंचा होता. म्हणूनच त्या अवाधा कंपनीने ते देण्याचं ठरवलं ना. तर हे धनंजय मुंडेंचा रोल फार मोठा आहे. म्हणूनच मला वाटतं पहिला राजीनामा हा त्यांचा घेतला गेला पाहिजे. कारण मकोका आज लावून काही तीर नाही मारलाय, हे केव्हाच करायला हवं होतं. म्हणून मी असं ठरवलं की त्यांची कशी गुन्हेगारी आहे, कसं सख्य आहे. जसं आपल्याला माहिती आहे, आता 2च दिवसापूर्वीची बातमी होती की धनंजय मुंडे यांच्या कराडांच्या घरी पहाटे जाऊन भेटून आले. कशाला भेटून आले? कारण त्यांचे एकमेकांबरोबर संबंध आहेत, त्यांचे पारिवारिक पण असतील पण आर्थिक संबंध पण आहेत. तर या सगळ्या गोष्टींकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा हा माणूस आज त्या राजकीय पदावर नसता, मंत्री पदावर नसता तर कोणाची हिंमत नसती झाली एका गुन्हेगाराची. इतकं जे दहशतीत त्यांनी या संतोष देशमुख यांची हत्या केली हे करण्याची त्याची हिंमत झाली नसती. पण कसं आहे की वाल्मिक कराडला धनंजय मुंडेची, धनंजय मुंडेला अजित पवारांची. मग काय करतात ते? लॉबिंग करतात. मग लॉबिंग करताना भुजबळांना भेटतात, प्रफुल्ल पटेलना भेटतात. मग ती सगळी वरात इकडनं दिल्लीला जाते. मग दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली जाते. काय आहे ह्या? म्हणजे एका माणसाने जगायचंच नाही का? आज एक सामान्य माणसाला, एक संतोष देशमुख जो सरपंच होता त्या गावचा, कोणी एक गुन्हेगार येणार आणि त्याला चिरडून जाणार आणि त्यांना न्यायच नाही मिळणार का? कारण यांचं वरच्या लेवलला लॉबिंग चाललंय. कसलं राजकारण आलंय हे? आणि कुठली लोकशाही आली? तर हे सगळं जर थांबवायचं असेल तर आपल्याला पहिलं म्हणजे असे सगळे राजकारणी आहेत ना, बाहेर गेलं पाहिजे यांना राजकारणातनं. आणि म्हणून मी म्हणते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा तातडीने घेतला पाहिजे. कारण यांनी ह्या गुन्हेगार माणसाला हाताशी धरून पूर्ण दहशत निर्माण करून राजकीय, आता आपण माहिती, मी मध्ये ते देखील ट्विट केलं होतं की एकदा नाही अनेक वेळा तिथे मला लोकांनी येऊन सांगितलं आमच्या बोटाला शाई लावली आणि आम्हाला बाहेर घालून देण्यात आलं, आम्हाला मतदान करता नाही आलं. तिथले त्या कैलाश फड आणि त्याचा मुलगा, त्यांचे कित्येक व्हिडिओ होते, 200 व्हिडिओ तिथल्या ECI कडे आहेत की किती मोठ्या प्रमाणावर तिथलं जे इलेक्शन होतं ते पण रेक केलं गेलं. तर हे मसल पॉवर जी वापरली जाते ना, मनी पॉवर तर आहेच आहे, पण मसल पॉवर जी वापरली जाते वाल्मिक कराडसारखी, त्याच्यामुळे निवडणुकांची आणि लोकशाहीची थट्टा चालली आहे. मला असं वाटतं अशा सगळ्या राजकारण्यांना पहिलं तर अजित पवारांनी यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. पण आपल्याला माहिती आहे अजित पवार ते काही ग्रेट नाही आहेत, त्यामुळे अशांना ते पाठबळ देणारच आहेत. पण म्हणून लोकांनी लढून यांना बाहेर काढलं पाहिजे. आता एकंदरीत आपल्याबरोबर लढाई लढण्यासाठी सुरेश धस देखील आहेत. मात्र त्यांनी देखील असं सांगितलं की मी राजीनामा मागितलेला नाहीये आणि ज्या वेळेला या केस संदर्भामध्ये कुठंतरी त्यांचा इंटरफेअर झाला त्यानंतर मागणी करणार. तेच आता अजित पवार देखील बोलतात की यांचं कुठंतरी त्या केसमध्ये इंटरफेअर झाल्यावरती
त्याचा राजीनामा घेणार, या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? नाही, एकतर सुरेश धस या व्यक्तीबद्दल मला काडी मात्रही आदर नाही. कारण 2011-12 पासनं त्यांच्या विरुद्ध मी जसं आज वाल्मिक कराड विरुद्ध लढते आणि धनंजय मुंडे विरुद्ध लढते, तसं मी यांच्या विरुद्ध 11-12 पासनं लढते. ते ही सगळे जे आहेत ना, म्हणून मी त्यांच्या तिथल्या मोर्चात सुद्धा गेले नाही, त्या मुकमोर्चात पण गेले नाही. का? कारण जितेंद्र आव्हाड, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर ही सगळी आणि धनंजय मुंडे ही सगळे एका पक्षात होते आधी. हे सगळे म्हणजे आज शरद पवारांना माहितीये धनंजय मुंडे काय चीज आहे, जितेंद्र आव्हाडांना माहितीये धनंजय मुंडे काय चीज आहे. सुरेश धस भाजप जाण्यात आधी ते सुद्धा राष्ट्रवादीतच होते. तर वाल्मिक कराड कोण आहे, धनंजय मुंडे कोण आहे, त्यांचं किती सख्य आहे हे सगळ्यांना माहितीये. पण ते राजकीय म्हणजे हा आका छोटा झाला तर मी आका मोठा होईन म्हणून त्यांचे लढे आहेत. आमचे लढे त्याच्यासाठी नाही आहेत. आम्हाला खरंच वाटतं ही दहशत आणि ही जी राजकीय गुन्हेगारी आहे ना, ती संपली पाहिजे म्हणून आमचा लढा आहे. ज्या पद्धतीने सुरेश धसने त्या ठिकाणच्या सगळेच आरोप केलेले आहेत की आधी कसं चालायचं, कशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी अनेक जणाला गाडून ठेवलेलं, त्या असे अनेक घटना त्यांनी समोर काढलेल्या आहेत. मात्र ही घटना घडल्यानंतरच या सगळ्या गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत. याआधी गप्प का, असा प्रश्न पण नेहमी उपस्थित होत होता. पण मला तर एक स्टेप पुढे जाऊन मी म्हणेन की यांच्याकडे आष्टीला जे यांचं फार्म हाऊस आहे तिथे सुद्धा असेच गावगुंड पाळले जातात आणि असेच त्यांना खोयते दिले जातात. त्यांना पण चिकन आणि दारू देऊन इलेक्शनमध्ये त्यांचा वापर होतो आणि सुरेश धस काहीच कमी नाहीयेत. त्यामुळे माझा जो लढा आहे ना तो या सगळ्यांविरुद्ध आहे. हे जेवढे लोक अशा गुन्हेगारांना आश्रय देतात, त्यांच्याकडनं अशी गुंडगिरी करून घेतात, त्यांच्या सगळ्यांविरुद्ध आहे. तर ते कधी फाईट करतील कधी नाही मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे आत्ताच्या घटकेला जो संतोष देशमुख इतका चांगला व्यक्ती होता, साधा व्यक्ती होता, ज्याचं घर देखील नव्हतं, जिथे तो राहत होता त्याच्यातली ती ताडपत्री बघून, त्याच्या मुलीला रडताना बघून कुठेतरी खूप खूप वाईट वाटलं. म्हणून मी तिथे लढायचं ठरवलं आणि बीडमध्ये जाऊन 5 दिवस राहून सगळं तिथलं तथ्य काय आहे, प्रत्येकाच्या म्हणण्यामधलं तथ्य काय आहे ते जाऊन आम्ही शोधून मग त्याच्यावर लढा दिला. दुसरी गोष्ट, आपण बीडमध्ये गेलेले आहेत, मात्र त्यांच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीने आपण सांगितलं की धनंजय मुंडे त्यांच्या घरच्यांना जाऊन भेटला, तो आरोप त्यांच्या घरच्यांनी फेटाळला आणि त्याचबरोबर अंजली दमानिया, सुरेश धस असे ज्यांनी विरोध केला यांचेही पोलखोल करणार असा इशारा देखील त्यांच्या घरच्यांनी दिलेला आहे. मला कालच एका चॅनलकडनं मेसेज आला की त्यांनी असं सांगितलं की सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि सोनावणे आणि नंतर माझं नाव देखील घेतलं, ज्यांना जे करायचंय करू दे. कारण मला इतका राग आला ते ऐकून, इतका राग आला की एक मंजिली कराड बोलणार जिचा गुन्हेगार नवरा आहे, ती माझं नाव घेऊन सांगणार आहे की यांची पोलखोल करीन. चॅलेंज आहे मंजिली कराड, तुम्हाला जे करायचंय करा, जे करायचंय करा. आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय? सुरेश धस बद्दल बोललात ठीक आहे, संदीप क्षीरसागर बोललात ठीक आहे, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? जरा भान ठेवून बोला असं मला त्यांना स्पष्ट सांगायचं. आता जी कारवाई सुरू आहे त्या कारवाईनंतर आपण कालच पाहिलं की बीडमध्ये जी परिस्थिती आहे, जे रस्त्यावरती वकील देखील आपण त्या ठिकाणी बाहेर निघतात, ते एकामेकांवरती मारामार, जाळपोळ अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडतात. याकडे सगळ्यांकडे कसं पाहतात? मला एक तर कळत नाही, जेव्हा जमावबंदी लावलेली असताना तिथे 2 दिवस आंदोलनच कसं झालं? खरंच जमावबंदी असताना कायद्याप्रमाणे कोणाला 4-5 जणांना एकत्र येता येत नाही, 5 पेक्षा जास्त तर नक्कीच नाही. तिथे तर एवढे 100च्या वर लोक एका ठिकाणी बसलेले होते. त्यांनी रॅली देखील काढल्या परळीमध्ये. तर मग तिथे कर्फ्यू का लावला नाही? असे असंख्य प्रश्न पडतात. आणि कायदा हा कुठे म्हणजे महाराष्ट्रात उरलाय की नाही असा प्रश्न आता पडायला लागलाय की कायदा आणि सुव्यवस्थेची इतकी बेताल म्हणजे जे काम चाललंय त्याच्यावरनं असं पडतं की इथे कायदा सुव्यवस्था नाहीच आहे. दुसरी गोष्ट, वाल्मिक कराड त्यांचा सुरेश चाटे जो त्यांचा एक आरोपी आहे तो अजून देखील फरार आहेत. काही मोबाईल त्यांचे ज्याचं चित्रीकरण डेटा घेण्यासाठी सांगितलेलं ते देखील अजून समोर आलं नाहीये. नेमकं त्यावेळेला त्यांचं कसं संभाषण झालं, कोणाबरोबर संभाषण झालं, या सगळ्या गोष्टी तपासाचा भाग आहे म्हणून बाजूला ठेवलाय. तर काय वाटतं की तपास हा योग्य दिशेने सुरू आहे का आरोपीला अजूनही सूट दिली जाते? नाही, अजूनही सूट दिली जाते, याच्यात काहीच शंका नाही. आज जर तुम्ही बघितलं त्यांना जेव्हा कोर्टात नेतात आज देखील त्याच्या हाताला बेड्या नाहीयेत. का नाहीयेत?
बाकीच्या 6-7 जणांना तुम्ही जेव्हा आणता कोर्टात त्यांच्या हातात बेड्या आहेत. मग वाल्मिक कराड काय VVIP लागलाय की त्याच्या हातात बेड्या नाही घालायच्या का? तर तो धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे म्हणून. तर हा जो आम्ही म्हणतोय ना, हा राजकीय दबाव आहे. आणि जेव्हापासून आपण त्याची चौकशी म्हणा, 9 तारखेला स्कॉर्पिओ मिळाली, त्याच्यात 2 मोबाईल मिळाले, त्या मोबाईलमधला डेटा रिट्रीव्ह करायला 28 तारीख उजाडली होती. 29 तारखेला आम्हाला कळलं की त्याच्यातनं मोबाईल डेटा आता रिट्रीव्ह होतोय. मग एवढे दिवस काय केलं? वाट बघत होतात का सगळा डेटा उडवण्याची? पण असे असंख्य प्रश्न पडतात. मग ती पहिली SIT बनवली. SIT मध्ये सुद्धा सगळे बीडचे लोक घेतले. मग त्याच्यात 4 लोकांचे जेव्हा फोटो आले की वाल्मिक कराडचे राईट हँड आहेत, तेव्हा मात्र त्या 4 लोकांना बदललं. मग पुन्हा मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगितलं की अख्खीच्या अख्खी SIT टीम तुम्हाला बदलायची गरज आहे, कारण बीडचा प्रत्येक ऑफिसर हा वाल्मिक कराडला सलाम ठोकतो. मग असं असताना ही टीम कशी ठेवता येते? जिल्ह्याबाहेरची टीम आणा. तेव्हा जाऊन पुण्यावरनं सगळ्या ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात आली. तिथे मोठ्या प्रमाणावर जे गन्स आहेत त्या सगळ्या विरुद्ध कारवाई करा. तेव्हा तिथे कारवाई झाली. आणि आताच्या घटकेला पण आपण बघतोय की दाखवण्यात येतं सगळं. मुख्यमंत्र्यांनी 17 तारखेला अधिवेशनात सांगितलं होतं की सखोल चौकशी होईल, SIT मार्फत होईल, CID मार्फत होईल. CID टीम पोहोचली 28 तारखेला. तोपर्यंत CID टीम गेली देखील नाही. SITची टीम त्याच्यानंतर स्थापन झाली. ती पण आधी बीडच्या लोकांची झाली. मग आता 2 दिवसापूर्वी म्हणजे जवळजवळ 8 जानेवारीच्या सुमारास जी परत रिकॉन्स्टिट्यूट केली, तर त्या चाललंय काय? म्हणजे या तपासात पुरावे काय तसेच्या तसे राहणार का? तसेच्या तसे राहणार का? आणि तुम्ही किती वेळ देताय त्यांना? त्याला काही लिमिट आहे की नाही? असे असंख्य प्रश्न मनात आहेत. कुठच्या दिशेला चाललंय नाही माहिती, पण होईल तोपर्यंत लढत राहणार. तुमच्या मनात शंका आहे का? कारण अजूनही आरोपी बाहेर आहेत आणि जे पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असेल. जोपर्यंत मी परत तेच म्हणेन, जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, जोपर्यंत, आणि मला असं वाटतं की अजित पवारांना थोडीशी जरी मनाची लाज असती ना, तर त्यांनी त्यांचा ताबडतोब त्यांनी घेतला असता राजीनामा. कारण त्यांच्यावर जेव्हा सिंचन घोटाळ्यात आम्ही सरळ पुरावे दिले होते, तेव्हा तडकाफडकी त्यांनी राजीनामा देऊन म्हणाले होते काय की निष्पक्ष त्याच्यावर चौकशी व्हावी म्हणून मी राजीनामा देत आहे. मग आज त्यांना असं वाटत नाही की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा? वाल्मिक कराड इतके जवळचे असताना कुठेतरी हे सगळं जे चाललंय ना, अक्षरशः खालच्या दर्जाचं राजकारण चाललंय, किळसवाणी राजकारण आहे. वाल्मिक कराड असेल, धनंजय मुंडे असतील, यांचे जे गाठभेटचे अनेक फोटो पण तुम्ही व्हायरल केलेले आहेत. आता अपहरण, त्याच्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यामधनं हत्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव त्या FIR मध्ये आलेलं आहे आणि त्या पद्धतीने मकोका पण लावण्यात आलेला आहे. आता जी कारवाई सुरू आहे, काय वाटतं की याच्यामध्ये आता काय निष्पन्न होईल आणि काय आशा आहे आणि पुढचं पाऊल काय असणार? नाही, कसं आहे की मकोका, जसं मी परत म्हणते की हे मे महिन्यापासून लागायला हवा होता. कारण ह्या अवादा कंपनीने एक नाही अनेक कंप्लेंट्स केल्या होत्या. धमक्या येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, खंडणी मागितली जाते. हे तेव्हापासून जर म्हणतायत, मे मध्ये जर त्यांच्या अधिकाऱ्याचं अपहरण देखील करण्यात आलं होतं, तर कर्तव्य काय आपण? मकोका आज का लागला? आणि ते पण पहिले 7 महिने कारवाई नाही. संतोष देशमुखांना इतक्या क्रूरपणे मारण्यात आलं आणि त्यानंतर 1.5 महिना जनता रस्त्यावर आहे, मोर्चेच्या मोर्चे निघतात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. तेव्हा जाऊन तुम्ही SIT बनवताय, त्याच्यानंतर तुम्ही मकोका लावताय. चाललंय काय? म्हणजे पहिल्या दिवशीपासून सगळ्यांना माहितीये की हे जे 6-7 जण जे कार्य करत होते ते काही कोणाचा तरी वर्ण बघणारा एक माणूस होता आणि तो व्हिडिओवर बघत होता. हे अगदी पहिल्या दिवशीपासून माध्यम लावून बसतायत. त्याची चौकशी करायला किती वेळ लागतो? आणि जो आता वेळ काढण्यात आलाय तो अतिशय हॉरिबल आहे, एवढंच म्हणता येईल मला. पुढचं पाऊल कसं असणार? कारण तुमचं रोज वेगवेगळं आंदोलन आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कसं लढा देणार? जोपर्यंत पहिलं पाऊल म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा, तो तातडीने मिळाला पाहिजे. पण जोपर्यंत न्याय व्यवस्थित होणार नाही तो पण बारकाईने या केसकडे बघायला हवं. कारण कधी हे लोक काय ट्विस्ट करतील, जसं त्यांनी खंडणी आणि हत्या दोन्ही वेगवेगळे गुन्हे केले की हळूच वाचवायचं. आणि ते वाचवण्यासाठी पण आपल्याला आठवत असेल की मुख्यमंत्र्यांची आधी धनंजय मुंडे जाऊन भेट घेतात 30 तारखेला संध्याकाळी.
आणि 31 तारखेला सकाळी हा जेव्हा राजीनामा येऊन शरण येतो तर ते जो ड्रामा झाला म्हणजे त्यांना अश्वर करण्यात आलं असेल कदाचित धनंजय मुंडेला की याला फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आम्ही आत घेतोय म्हणूनच त्यांनी तो शेवटी शरण आला असं म्हटलं जातंय. त्याच्यात किती म्हणजे किती हॉरिबल आहे हे सगळं आणि म्हणून त्याला बारकाईने बघून जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत लढायचं ठरवलं. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठंतरी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आणि त्याचबरोबर कुठंतरी राजकीय पक्षांचा दबाव अजूनही असल्याचा आरोप जो आहे अंजनी दमाने यांनी यावेळेला केलेला आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.